नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आणि सगळे म्हणताय ना चला ये बात. सध्या सगळ्या महाराष्ट्रात घराघरामध्ये एकाच वाक्याची चर्चा आणि प्रत्येक जण एकमेकाशी बोलताना एवढंच म्हणतोय चला हवा येऊ द्या. म्हणून मी सुद्धा म्हणतोय तुमचं स्वागत आहे या नव्या कोऱ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या हा नवा कोरा शो आहे आमचा आणि माझ्या कॅफेचं नाव आहे. हा माझा कॅफे. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं ना? तर या कॅफेचं नाव मी ठेवलेलं आहे कॅफे चला हवा येऊ द्या. हे नाव ठेवण्याची दोन कारणं आहेत. एकतर हा कॅफे सगळ्यात वेगळा आहे. साधा सुद्धा कॅफे नाही आहे. इकडे कॉफी पिण्यासाठी मोठी मोठी मंडळी येणार आहेत, सेलिब्रेशन करायला येणार आहेत, आपल्या नाटकाचं चित्रपटाचं प्रमोशन करायला येणार आहेत, गप्पा मारायला येणार आहेत. म्हणून मी बाकीचे कॅफेवाल्यांना म्हणतो चला बॉस हवा येऊ द्या हा साधा सुद्धा कॅफे नाहीये. आणि दुसरं कारण आहे हे नाव ठेवण्याचं, ते म्हणजे माझ्या घरचे लोक. ते एकदा आले ना की इतकं डोकं खातात, माझी हवा टाईट करून टाकणार. म्हणून मला त्यांना म्हणायचं की प्लीज इथे येऊ नका, जरा हवा येऊ द्या. तर मंडळी आता वेळ झाली आहे त्या सेलिब्रिटींना बोलवण्याची ज्यांची आपण अरे हा नक्की कोणाचा शो आहे? कोण बोलतंय, कोण येतंय, कोण गिटार वाजवतोय? असू द्यात, असंच होणार आहे कारण हा शो असाच आहे. इथे काय होईल हे माझं मलाही माहिती नसणार आहे. पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आज आपल्या बँडचं, ज्याचं नाव आहे 007 जेम्स बँड. बाला शेठची गावांच्या इज्जत आहे. नीट बोल नाही तर इथेच ठोकीन डिस्केव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुषार देवलाचं जेम्स बँड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जुईली ॲज मोना डार्लिंग. तिला का बोलतील तर इथंच कापीन. ठरव आज काय करायचंय. तू वाजवणार आहेस का कापाकापी करायला आलायस? वाजवायला आलोय, तुझी पण आणि सगळ्यांची पण. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जेम्स बँडचे 2% एजंट. तर काय मंडळी, एवढं छान मी कॅफे सुरू केलेला आहे, पण काय सामानच नाही आमच्या कॅफेमध्ये. तो आमचा जुळा भाऊ आहे ना कुशिया, त्याला मी सांगितलं होतं तू सामान घेऊन ये, अजून आलेला नाहीये. हा कस्टमर मी घेऊन आलोय ना. असं काय करतो? आबाच्या पाया पडतो. आजोबा आहेत ते, लक्षात आहे ना? हा हा माझे. हो हो हा आशीर्वाद द्या. तुम्ही मारलं? हा बस काय मामा? मामा नाही अरे बाप आहे मी आता. हे काय? हे माझ्या कर्माचं फळ आहे. ऍपल ठेवा झाकून, दुसऱ्याचं बघावं वाकून. बस काय काका? काका नाही रे सांग. अरे बाप आहे मी तुझा. यो चंदनाचा हार तूच घातलाच नव्हता. हो खूपच महाग घातलं. ओ आजोबा तुम्ही मेलाय ना एकदा? होय. त्यांच्यामुळे परत मरायचंय तुम्हाला? अरे तुझ्या भल्यासाठी सांगतोय, ह्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की. पण या हो इकडे तुम्ही या. कशाला त्यांचं डोकं खाताय? एकदा मेलेल्या माणसाला परत मारतात का? पण पप्पा बरं झालं आज तुम्ही काहीतरी काम केलं छान. म्हणजे सगळं सामान आणलं. व्हेरी गुड. काय काय आणलं कॅफेसाठी? हे काय पानं आणली, सुपारी आणली, हा हे घे 120 300 हरिपत्ती, इलायची, बनारसी आणि हे काय विक्स पण आणलं चुकीने. चुना आहे तो चुना. ओढालना चुकून सगळ्या आयुष्याला चुना लागेल. हे कशाला आणलंय तुम्ही? अरे पानटपरी टाकतोस ना तू. मग कोण म्हटलं तुम्हाला मी पानटपरी टाकतोय? तू नाव पण ठेवलंस ना. काय? चला मावा खाऊ द्या. काय खाल्लंय हे? माओ. हा माओ. काय चाललंय हे तुमचं? असं नाहीये नाव. बस झालं. आणि गाणं पण तयार केलंय ना. काय? हे धर ठेवायच्यात. हे बघ चला मावा खाऊया, चला मावा खाऊया, चला मावा खाऊया. असं गाणं म्हणजे तुम्ही जरा लक्षात ठेवा, ते तसं नाहीये. चला हवा येऊ द्या असं आपल्या कॅफेचं नाव आहे. कॅफे. हा ठीक आहे ना. कॅफे पानटपरी नाव ठेवू. तुम्ही विचारलं ना कॅफे पानटपरी तर आपण बोलायचं ह्या पे पानटपरी. हे बाबा कुणाचा पोरगा आहेस तू? आई वडिलांचं नाव माहितीये का? फोन नंबर माहितीये का तुला? अरे हा आपलाच बाप आहे ना. तुझा वाटतो तरी. मला तर डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून मी आतापर्यंत विश्वास ठेवत आलो. हे पप्पा आम्ही बोला तुझी, तू पप्पा आहे का आमचा?
बरोबर बरोबर पप्पा पप्पा. सामान आणलं का रे? सामान आणलं. आणलंस? आणलं. काय आणलंस? डॅन टा डॅन. कशाला आणलंस ते डॅन्टेड? चव नाही काय नाही, कशाला आणतोस? आले ते म्युझिक आहे म्युझिक. तू कशाला देतोस तोंडाने? तो ठेवलाय ना माणूस पगारावरती आपण. खाली खाली खाली. हे बघ. खिचक. हा? आलू पराठा मध्येच करपलेला का? कशाला आणतो हा? कुणाचा आणलायस? इथं नंबर पण दिलाय, फोन नंबर. थांब थांब 1 मिनिट, मी त्याला फोन करतो, त्याचा आहे त्याला देऊन टाकतो. नको आपल्याला. हॅलो, हा इथं आग लागली, लवकर या. अरे हे पप्पा. काय? तो कतिनो आहे कतिनो. कथिनो म्हणजे काय? अरे कतिनो. अरे हा ते ते बरं गेलं. अरे काय चाललंय तुमचं इथं? माझं काय चाललंय? जुगार आणलाय त्यानं, जुगार. मटका? दुकानात मटका आणलास तू? हा? चाली पप्पा. चालेल चालेल. चल खेळूया. अरे गिरायक आलं बघ. गिऱ्हाईक म्हणतोय. अरे बाप आहे मी तुझा. काय गोंधळ घालतोयस? माझ्या नातवानं एवढा चांगला कॉफी टाकलेला आहे. पॉखे नाही हो, हा? पॉखे काय म्हणतात त्याला? कॅफे कॅफे. कॅफे टाकलेला आहे. तू इकडे मच्छी का पाणी विकणार आहे? 1 मिनिट. ते काय देतात ग्लासात? कॅपिचिनो. हा तेच ना. मग मी काय म्हणलं? मच्छी का पाणी. मग तेच किती मच्छी का पाणी ते विकणार आहे. तू गोंधळ घालू नको. नातवानं नाव काढायला घेतलं. इथं मोठी मोठी मंडळी येणार आहे. तिथं नीट वागायचं, गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मी बाप आहे तुझा. ही कोण आहेत? ही नातवंड आहेत तुमची? ही माझीच नातवंड आहेत, पण तुझी कोण आहेत? माझी काय माहिती? पोरं आहेत तुझी. ढवळ्या आणि पवळ्या. गोंधळ घालायचा नाही. सुखात राहा, आनंदात राहा, पण लांब राहा. हे तुम्ही केलं तर फार बरं होईल. लक्षात ठेवायचं. गोंधळ घालता का नाही, नाही. तू विक्रम मच्छी का पाणी. जाऊ दे, जाऊ दे. चल, काळजी करू नको. अरे मच्छी का पाणी? मला सांगा, ही असली माणसं असतील तर या आमच्या कॅफेमध्ये कुठलं गिराईक येईल का देवा? एक तरी गिराईक पाठव रे. एक्सक्यूज मी. कॅफे उघडा आहे का? तुम्ही म्हणत असाल तर बंद पण करू शकता. हो हो. काय असं बोलतात का? गिराईक असतील ना त्या, असं अदबीनं बोलायचं त्यांच्याशी. तुमची ओळख आहे का त्यांच्याशी? ओळख म्हणजे उगाच बोलतो का मी? आई आहे तुमची. सुनबाई. हौसा कशीस? हाऊ सॅड. कोण हौसा? कोण हौसा? 2 पोरांना माझ्या पाठीवर टाकून गेलीस आणि आता विचारते कोण हौसा? आणि हे कुणाचं पाप घेऊन फिरतेस? हे बघा, हा कुत्रा आहे. मग हे काय कमी आहेत? हे काय कमी आहेत का? तर हे घेऊन फिरतीस तू? हे बघा, हा माझा प्राणी आहे. कुत्रा, माझा कुत्रा लीकेज. काय काय? लीकेजचं नाव आहे बाबा. वा, मला खूप आवडतात प्राणी, खूप आवडतात. मला सगळे मित्र ना सर्प मित्रच म्हणतात. अरे What? थांब थांब, लांबो लांबो. अरे बाबा, घाबरायचं नाही. साप विषारी असतो पण घाबरायचं नाही. काय? काय? घाबरायचं नाही, घाबरायचं चावत नाही तो. जाणं तिकडे कशाला येत? अरे हा साप आहे का? तुम्ही अहो, एक्सक्यूज मी. माय डॉग लीकेज तो पट्टा आहे फक्त. माय डॉग. मस्त मस्त, गोड आहे, एकदम गोड आहे. द्या ना, मस्त आहे ना. त्याचं नाव काय? लीकेज. लिखी जो खत तुझे जो दिली. ओ गॉड, हे काय केलं तुम्ही? हो, मी नाही केलं, ह्यानी केलंय. लीकेज, व्हॉट डिड यू डू? हे पण केलंय ह्यानी.
कसं सांगायचं माझ्या पोराला? अरे व्हॉट डिड यू डू? तुझं नाव काय विचारतीये ती? भरले जा ना, जा ना, जा ना. द्या घ्या. ना. माझा बुबू घ्या तुमच्या आज घर आलेला घ्या. लिकेज. ह्याचं नाव लिकेज आहे आणि मी बेब्बो. मी काय म्हणतो, याचं नाव तुम्ही ना लिकेज न ठेवता एमसील ठेवा. म्हणजे लिकेज काय म्हणतो? अरे जरा शांतता राखा. त्या कस्टमर असतील, एकच आलेले आहेत, त्यांना विचारा काय हवंय का. वेटर कम. वेटर प्लीज. What you want? या गुड यू आस्क. ऍक्च्युली काय आहे ना, मी इथेच शेजारी राहायला आलेली आहे. तुमच्या आलं तुमच्यावर. एक्झॅक्टली काय ना, मला इथे ऑर्डर द्यायला मी आले होते. मला होम नक्की नक्की डिलिव्हरी तुम्ही आधी सांगितलं, आम्ही तुमच्या घरात कॉफी आणून दिली असती ना. Sweet. चला ऑर्डर घ्या, ऑर्डर घ्या. काय हवं तुम्हाला? I want a nice long cup of cold coffee Nee, and nee. maybe some whipped cream over it and some sprinkles of chocolates, and I'm just gonna slurp it down like नाही that. नाही नाही असं नाही. त्याचं एमसीलच नाव ठेवा. एवढं मोठं नाव ठेवायचंच नाही. हे की नाही? साप बघा, साप कसा किती मोठा असला तरी नाव छोटच असतं. मण्यार, बाबळा, साप असं. हे ना? नाही नाही. सॉरी, यू आर. मी या कॉफी शॉपचा मालक निलेश, आणि मी तुमची ओळख करून देतो आता, शेजारी आहात म्हणून. हे माझे बाबा, हा दिसत नसला तरी माझा Hi. जुळा भाऊ आहे, आणि हे आमचे आजोबा दिसतात तुम्हाला. हॅलो. नका असं करू. म्हणजे नाही त्या- हा कॉफी करतो, जी. हा चहा बनवण्याच्याच लायकीचा आहे, बरोबर आहे. आणि ही ब्लॅक कॉफी. सगळं मिळते इथं. चला चला, वा. मी तुम्हाला तुमचं घर दाखवतो. चला. शुअर शुअर. पण नीलू, मला होम डिलिव्हरी मिळेल राईट? अरे नक्की, काय नाही. हाऊ स्वीट. हसतो काय? कम ऑन लिकेज. आली की चल. ए, neighbor. इकडून जायचं ना. इथून? हा, मग. Okay. ए नेबर, चल ना. आले आले चल. अरे ज्याला स्वतःचं घर सापडत नाही, तो तिला आता घर दाखवायला गेलाय. दादा दादा, तुला किती काळजी वाटते रे पप्पांची? पप्पाची नाही, मला त्या बाईची काळजी वाटते. जा बघ कुठे घेऊन गेले तिला. पप्पा, ती तुमची धून बाई आहे. काय आहे ना, माझ्या कॅफेचं हे उद्घाटन आहे, आणि आमच्या घरातल्या मंडळींनी आल्या आल्या सगळा घोळ घालून ठेवलेला आहे. जाऊ द्या ना, मरू द्या ना. चांगला दिवस आहे, पहिला दिवस आहे, शुभ दिवस आहे. आपण शुभ सुरुवात करूयात आणि जरासं प्रेमानं बोलूयात. प्रेमानं बोलूयात म्हटल्यानंतर मला माझं पहिलं प्रेम आठवलं. हसण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? पहिलं प्रेम हे चांगलंच असतं माणसाचं. आणि कसं आहे ना मंडळी, प्रत्येकाला प्रेमात पडल्यानंतर असं वाटत असतं की आपलं प्रेम ऐतिहासिक असावं, इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपलं प्रेम लिहिलं जावं. काही प्रेम इतिहास जमा होतात, तो भाग वेगळा आहे. पण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण इतिहासातला प्रियकर व्हावं, आपण इतिहासातली प्रेयसी व्हावं. तर असंच एक इतिहासातलं प्रेम प्रकरण सगळीकडे गाजतंय, आणि एका सिनेमाच्या रूपानं ते तुम्हा आम्हा सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतला एक भव्य दिव्य सिनेमा सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे, ज्याचं नाव आहे रमा माधव. तर याच सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमाची संपूर्ण टीम आमच्या या कॅफेच्या उद्घाटन प्रसंगी मी बोलवलेली आहे. तर मी सुरुवात करणार आहे एका अशा अभिनेत्रीपासून, ज्यांनी एक खूप सुंदर अभिनेत्री म्हणून तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच मनामध्ये आतापर्यंत राज्य केलेलं आहे. पण या सिनेमाच्या निमित्तानं त्या दिग्दर्शिका म्हणून आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मृणाल कुलकर्णी यांचा. मृणालताई नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. एक फोटो काढायचा होता जरा. नंतर देणार आहेत ते सगळ्यांना. गेलात ना तुम्ही या जगातून, सांगत नाही तुमच्या अजून. ते आमचे आजोबा, सॉरी काय आहे ना, ते बरेच वर्ष झाली गेलेत, पण तरी ते इथेच आहेत. ते नेहमीच म्हणायचे देवाला,
देवा मला वर दे वर दे. देवानं वेगळं ऐकलं. देवाला वाटलं देवा मला वर नाही. ते गेले ते तिकडेच होतात. पण असू दे, ते इकडेच घुटमळत असतात. प्लीज जरा शांत बसा ना. ते आपल्याकडे आलेत. कॅफेचं उद्घाटन आहे आपलं. मृणालताईंचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सुंदर हा शब्द सुद्धा कमी वाटावा अशी तुमची पर्सनॅलिटी आहे आणि सगळ्यांनाच हेवा वाटतो की आपली बायको पण अशीच पाहिजे. त्यांना मी खरी कशी अजून माहिती नाहीये. म्हणजे आता हळूहळू आम्हाला पण कळेल खऱ्या आता कशा म्हणजे सगळे ऍक्टर्स येतील ते सगळे सांगतील ना. तेच आम्हाला सांगतील की मृणाल कुलकर्णी दिग्दर्शिका म्हणून कशा आहेत. तर तिकडेच मला वळायचंय की दिग्दर्शिका म्हणून तुमचा हा दुसरा सिनेमा आहे, तर काय एक्सपिरियन्स? दिग्दर्शिका म्हणून हा माझा दुसरा अनुभव. पहिला अनुभव प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तो इतका छान लोकांनी त्याला प्रतिसाद दिला की माझी थोडी हिंमत वाढली. आणि रमा माधव बघितलाय ज्यांनी त्यांच्या असं लक्षात आलं असेल की जरा जास्तच वाढली हिंमत माझी. मी जेव्हा विचार केला की मला दुसरा सिनेमा कसा बनवायचा आहे, तर प्रेम कहाणी आता सारख्याच बनतायत, मग काय वेगळं करू शकते. तर एक अशी व्यक्तिरेखा जिचं बोट धरून मी अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. रणजित देसाईंनी जिला आपली मानसकन्या मानलं, स्वामी कादंबरीतली रमा ही माझी पहिली भूमिका. ती कुठेतरी आपली पहिली भूमिका असते ती आपल्या मनात असते ना कुठेतरी, आणि ती सारखी टकटक करत असते. तसं रमाने माझ्या सतत टकटक चालू ठेवली होती आणि मला वाटलं की हाच विषय मी निवडावा. कारण इतिहासात डोकावून बघायला खरं म्हणजे आपण घाबरतो आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही. ते आपलेच पूर्वज असतात, हे नाही का पूर्वज अधूनमधून टकटक करत असतात. म्हणून मी फार घाबरतो इतिहासाला. तुमच्या लक्षात येईल हळूहळू. नाही पण मी तुमच्या बाजूची. इतिहास हा किती रंजक असू शकतो आणि तो किती नाट्यमय पद्धतीने दाखवता येऊ शकतो, ह्याचा एक प्रयोग करून बघायची मला इच्छा होती आणि म्हणून रमा माधव मी निवडला. त्या बात. आणि इतका भव्य दिव्य सिनेमा खरं म्हणायला गेलं तर की बघतानाच अंगावरती काटा येतो की एवढा सगळा भव्य सेट आणि शनिवार वाडा त्यातल्या त्यात आणि इतकी भव्य कलाकारांची फौज. ही मोठ बांधणं तसं सोपं नव्हतं आणि ही मोठ तुम्ही कशी काय बांधली? मला वाटतं आपण कोणतीही गोष्ट खूप पॅशनेटली करतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात. म्हणजे शनिवार वाड्यामध्ये आजपर्यंत कोणताही चित्रपट शूट झालेला नव्हता, पण आम्हाला परमिशन मिळाली. जे आम्हाला तिथे मिळालं नाही ते आम्हाला नितीन देसाईंनी उभं करून दिलं. रवी दिवाण सारखे फाईट मास्टर मिळाले, सरोज खान यांच्यासारख्या नृत्य दिग्दर्शिका मिळाल्या आणि आनंद मोडक यांच्यासारखे संगीतकार मिळाले, राजीव जैन यांच्यासारखे कॅमेरामॅन मिळाले. त्यामुळे हे 5 लोक माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे होते आणि त्यांच्याबरोबर जबरदस्त कास्ट आणि अत्यंत साधं सोपं आणि गोड स्क्रिप्ट. त्याच्यामुळे आय थिंक या सगळ्यांमुळे ही फिल्म एवढी जोरात चालली आहे. नक्कीच. आणि रिस्पॉन्स तुम्ही सगळेजण पाहताच आहात. सगळीकडे हाऊसफुल चाललाय सिनेमा आणि मला सगळे तिकीट नाही मिळालं. मी खूप प्रयत्न केलाय पण मी शेवटी सांगितलं मी पुण्याचा आहे, मग मला एक तिकीट दिलंय त्यांनी. तर दिग्दर्शिका आलेल्या आहेत सेटवरती. दिग्दर्शक आधी येतो आणि आता बोलावूयात यातल्या सगळ्या दिग्गज कलाकारांना. आणि मी सुरुवात करणार आहे एका अशा ज्येष्ठ कलाकारापासून ज्यांच्या बरोबर तुम्ही खरं तर सुरुवात केली होती जेव्हा तुम्ही रमा होतात आणि ते माधव होते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रवींद्र मंकणी यांचं. सर नमस्कार, एक फोटो काढायचा आहे तुमच्या बरोबर. अहो थांबा ना, तुम्ही फोटोत आहात हे काही कमी आहे का? आणि कसले फोटो काढताय? ते आमच्या आजोबा आहेत सर, ते मध्ये मध्ये कधीतरी येतच. नंतर आपण फोटो काढू. हा तुमचा तुमच्याकडे शनिवार वाडा आहे, आज आमचा सोमवार मंगळवार वाडा आहे. सोमवार मंगळवार वाड्यात तुमचं मनापासून मी स्वागत करतो. कॅफे चला हवा येऊ द्या मध्ये एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. नानासाहेब पेशवे ही भूमिका तुम्ही या चित्रपटामध्ये साकारताय आणि मी आत्ताच उल्लेख केला की जेव्हा मृणालताईंची सुरुवात होती त्या रमा करत होत्या आणि तुम्ही माधव प्ले करत होतात. काय एक्सपिरियन्स तेव्हाचा होता तुमचा? काळांनी मला वयाचं प्रमोशन दिलं, मृणालनी मला भूमिकेचं प्रमोशन दिलं. त्यामुळे मी नानासाहेब झालो, आणखीन ती गोपिकाबाई झाली. पण हा एक्सपिरियन्स खूपच चांगला, कारण माझ्या मते मी आता 3रा पेशवा करतोय. हा माधवराव पेशवे करून झाले, दुसरे बाजीराव पेशवे करून झाले आणि आता नानासाहेब पेशवे करतोय. क्या बात आहे. आणि पेशवा म्हणजे असं म्हणतात की जो पेश करतो, पेश करणारा म्हणजे पेशवा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सुद्धा पेशवा झालोय, कारण मी सगळ्यांच्या समोर तुम्हाला पेश करणार आहे. हा एक नवीनच अर्थ आम्हाला कळला. म्हणजे वर्षभर रिसर्च केला, कित्येक लोकांनी याच्यावर पुस्तकं लिहिली आहेत, पण निलेशला जे कळलं ते आम्हाला नाही कळलं. काय थोडंसं पुण्याची लोक हुशारच असतात असं म्हणतात. मी आहे थोडंसं आहेच ते. आणि आता एका अशा व्यक्तिरेखेला मी इथे आमंत्रित करणार आहे. सिनेमा म्हटलं की हिरो हिरोईनच्या बरोबर एक विलन असतोच. इतिहासात सुद्धा तो विलन होताच आणि असाच एक विलन साकारलाय या सिनेमामध्ये प्रसाद ओक यांनी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रसाद ओक यांचं.
अविनाश नारकर ते प्रसाद ओक आहेत आणि तुम्ही मध्ये प्लीज बोलू नका कारण ते पाहुणे आहेत आपले. साधारण फोटोतल्या माणसांनी गप्प बसावं. तर रमा माधव टीम बरोबरच्या या ऐतिहासिक गप्पा अशा सुरू राहण्यात पण आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. चला हवा येऊ द्या. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. प्रसाद, तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. राघोबा दादा, ही भूमिका साकारतानाचा अनुभव कसा होता? फार उत्तम अनुभव होता. ऐतिहासिक चित्रपट एकतर फार बनत नाहीत आणि त्यात ऐतिहासिक विलन साकारायचा एक फारच मोठं चॅलेंज होतं. आणि तो सुद्धा असा विलन की ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात खूप आढी आहे, त्याच्याबद्दलची मिस इंटरप्रिटेशन्स आहेत. राघोबा म्हणजे कलिपुरुष, वाईट माणूस, असं आजपर्यंत आपण अनेकदा ऐकलंय. पुतण्याच्या खुनाचा कट करेपर्यंत या माणसाची मजल गेलेली आहे. पण या व्यक्तिरेखेचं असं का झालं किंवा या थरापर्यंत तो का पोहोचला असेल राघोबा दादा, याची कारण मीमांसा अत्यंत समर्पक पद्धतीने मृणालनी या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मला असं वाटतं की विलन हा उपजत विलन नसतो, तो पण चांगलाच माणूस असतो. परिस्थिती त्याला विलन बनवते. ती परिस्थिती काय आहे हे या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला जाणून घेता येईल. वाह वाह वाह. आता मी या मंचावरती बोलावणार आहे. या सिनेमामध्ये तुमच्या पत्नीचा रोल ज्यांनी केलेला आहे, आनंदीबाई ज्यांनी साकारलेल्या आहेत. आतापर्यंत अप्सरा म्हणून सगळ्या महाराष्ट्राला त्यांची ओळख होती, पण आता एक वेगळी ओळख या सिनेमाच्या निमित्तानं त्यांना मिळणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सोनाली कुलकर्णी यांचं. पुणेरी मराठी बोलताना काय अडचण आली? फारच. एक खूप महत्त्वाचा प्रसंग आहे जिथे ज्याच्या पुढे जाऊन इतिहासात राघोबा आणि आनंदीबाईंनी खरा तर इतिहास घडवला असं म्हटलं जाऊ शकतं. मुळात आनंदीबाई खरंच खूप पॉझिटिव्ह होत्या सुरुवातीला. हळूहळू परिस्थितीच्या हिशोबाने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वागावं लागलं. नवऱ्याच्या बरोबरीने वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्याच्या सोबतीने उभं राहावं लागलं आणि म्हणून कदाचित लोक म्हणतात की त्यांनी धचा मा आणि अशा बऱ्याच गोष्टी केल्या. तर एक संवाद असा आहे की फळ कापलं तरी त्याची गोडी काही कमी होत नाही. या वाक्यामागची खूप हिस्ट्री आहे, इतिहास आहे याच्या मागे. पण साधारण एक 12-15 रिटेक झालेत या फक्त एका वाक्यासाठी. याचं उत्तर म्हणाल ते देणार. बरं तुम्ही. अरे मुळामध्ये फ नाही फ इथपासून सुरुवात होती. फळ कापलं फळ कापलं फळ कापलं. डबिंग असलं तरी ते फ दिसतो ना, फ आणि फ, त्याच्यामुळे त्या फलाच आम्ही अडलो होतो सुरुवातीला. आणि काही केल्या साधी गोष्ट होती की तिचा पॉइंट आनंदीबाईचा असा असतो की फळ पण गोड असतं आणि ते कापलं, त्याची फोड केली तरी ते गोडच असतं. तसंच तुम्ही राज्य जे मोठं आहे त्याची वाटणी करा, त्याच्यात काही वाईट नाही आहे असं ती त्याच्या मनात भरवत असते. त्याला एक अत्यंत सिम्बॉलिक संवाद आम्ही तिला दिला की तिच्या हातात सफरचंद कापलेला आहे आणि ती त्याला असे एक फोड पुढे करते आणि म्हणते की का तुम्हाला एवढा त्रास होतोय वाटणीचा विचार करून? फळ कापलं तरी त्याची काही गोडी कमी होत नाही. एवढं सोपं आणि साधं होतं. पण ते फ आणि फ मध्ये जे काही सोनाली म्हणजे पहिले जे होत होतं ते जरा मला ऐकायचंय सोनालीकडून. नाही, फळ कापलं तरी त्याची गोडी काही कमी होत नाही. मला तर जमलंय. आणि खायला घालत होती सफरचंद. मला सफरचंद कापलेलं असतं, त्याची फोड खायला घालायची. आपण ऐकतो की अन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे वगैरे. मी तर खातच नाही. मी त्या 15-16 टेक मुळे एवढी ऍपल खाल्ली की डॉक्टरला बोलवायला लागेल की काय परिस्थिती आहे. प्रत्येक वेळेला खायला लागायचं. तर आता आणखीन एका अभिनेत्रीला मला या मंचावरती बोलवायचं आहे. खरं तर आत्तापर्यंत राधा म्हणून त्या तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित होत्या, पण या सिनेमाच्या निमित्तानं त्या पार्वतीबाई झालेल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात श्रुती मराठे यांचं. या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही घराघरात पार्वतीबाई म्हणून पोहोचताय. राधा म्हणून एक वेगळी ओळख आहे, पण पार्वतीबाई साकारताना काय अनुभव आला? पार्वतीबाई ज्यातनं गेला ते सगळं साकारताना खूप मजा नाही आली, पण एक इमोशन ग्राफ कळला त्यांचा की कशातनं गेल्या त्या.
आणि त्यात मृणालताई डिरेक्ट करायला होत्या. म्हणजे तिचा इतका अभ्यास झाला होता पार्वतीबाईंवर की मला ते सगळं सांगितल्यानंतर मला ते साकारताना खूप सोपं गेलं. पण एक पिरियड फिल्म करताना मजाच वेगळी असते, कारण तुमची बॉडी लँग्वेज बदलते, तुमची भाषा बदलते, कॉस्ट्युम्स बदलतात. म्हणजे मला अजूनही आठवतं की आम्ही जेव्हा सेट व्हायचो तेव्हा साधारण असे 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 बसलेले असायचो, लगेच नवरी घातल्यानंतर लगेच असं व्हायचं. सो ती मजा आहे पिरियड फिल्मची. एक अदब होती पूर्वीच्या बायकांमध्ये असं म्हणा, आणि ते कॉस्ट्युम्स आले की ते आपोआप होतच होतं. निलेश, मला तर म्हणजे असा एक्सपिरियन्स आहे आणि आता परत परत येतो आहे की अनेक पुरुष हा चित्रपट पाहिल्यावर आपल्या बायकोला म्हणतात एकदा तरी त्या कपड्यांमध्ये माझ्या बरोबर. त्यामुळे आता परत एक ती क्रेज आणि ती मग पुरुषांच्या मनात सतत असतेच आवडती, पण एकदा तरी आपली बायको तशी दिसावी असं त्यांना वाटतंय. पण आता बायका पण कमी नाही आहेत, बायका पण लगेच सांगतात तू पण बिगबाडी घाल की. एकदा इमॅजिन करा ना की खरं त्या पिक्चरची खूप क्रेज झाली कपड्यांची आणि पुण्यात सगळे असं दिसू लागले समजा काही आठवडे, तर किती मजा येईल. तर मजा येईल, सगळे बाहेरचे पुण्याबाहेरचे लोक पुण्यात येतील या सुंदर मुली बघायला. सोनालीनं मगाशी सांगितलं की सिनेमा करत असताना जी एक पुणेरी मराठी आहे ती बोलताना थोडीशी अडचण आली, गंमत झाली, म्हणजे रिटेक वगैरे झाले. तसा प्रसंग तुझ्याबद्दल काही घडला का? माझा एक सिक्वेन्स आहे जिथे मला कळतं की सदाशिवराव कदाचित परत आलेत. त्यांना बघण्यासाठी मी अशी धावत पळत जाते आणि तो सगळा सिक्वेन्स आम्ही स्लो मोशनमध्ये शूट केलेला आहे. तर मी पायऱ्यांवरनं उतरतेय असा तो सिक्वेन्स होता आणि एकदा उतरले ने वन मोवर, म्हणजे काय झालं तर ताटलीच उडली नाही. मग परत उतरले ने वन मोवर, काय तर मग ते पाणीच उडलं नाही. मग परत वन मोवर, काय आलं तर गुलालच उडलं नाही. तर चौथ्यांदा मला वाटलं की बाबा ठीक आहे आता झालेलं आहे, कारण सगळंच अगदीच जुळून आलं, ताटली पण उडली, पाणी पण उडलं आणि गुलाल पण उडला. आणि मृणालताईने सांगितलं वन मोर. म्हटलं का आता काय आलं? श्रुती तुझं तोंड जरा जास्त उघडं राहिलं. मी सदाशिवराव त्यानिमित्तानं मी पण कुठेतरी होईल. आणि श्रुती येते समजा इकडे पळत तिकडून. नाही, ते एक्सप्रेशन्सच नाही येणार तुला बघून. मॅम हा सीन तुम्ही डिरेक्ट करा असं माझ्याही काही चुका असतील तर प्लीज पत्रात घ्या. स्लो मोशन मध्ये धावायचं. रेडी निलेश? हो. ओके, मेकअप दादा. श्रुती रेडी? ओके, रन. ती मला नाही घाबरली, ज्या घोड्यावर मी बसलो होतो त्या घोड्याला घाबरली होती म्हणून ती घाबरून गेली. आणि बाय द वे सिनेमामध्ये तो मनुष्य खरा सदाशिवराव भाऊ नसतो, तो तोतया असतो आणि त्याला चापकाने फटके मारत असतात. चला आता हे कोण करणार आहे? आणि आता त्या दोघांना बोलवायचं जे या प्रेम कहाणीतले हिरो हिरोईन आहेत. खरं म्हणायचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रमा आणि माधव यांचं. मृणालताई, जोडा सुपरहिट आहे. एक फोटो काढायचा होता जरा, नंतर देणार ते सगळ्यांनी आणलेत आपले आपले फोटो देणार तुम्हाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या सिनेमाच्या निमित्तानं एक नवीन फ्रेश जोडी मृणालताई तुम्ही सगळ्यांच्या समोर आणलेली आहे. पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे. जोरदार टाळ्या. सिनेमामध्ये एक रमाबाई दुसऱ्या रमाबाईंना डिरेक्ट करत होत्या, तर ज्या रमाबाई आहेत त्यांना विचारूयात की टेन्शन होतं डोक्यामध्ये, कारण मॅडमनी पूर्वी रमाबाई केलेली आहे आणि ते कॅरेक्टर खूप हिट झालंय, खूप गाजलंय, लोकांच्या मनामध्ये आहे. टेन्शन खरं सांगायचं तर आधी नव्हतं, आता मला हळूहळू ते टेन्शन वाटायला लागलं. खरं जेव्हा पहिले पोस्टर झाले आमचे तेव्हा मृणालताई आणि रवींद्र सरांचा फोटो त्याच्यावर होता, तर त्यांना असं वाटायचं की मृणालताईच रमाची भूमिका करताय. त्यामुळे ते मला विचारते तू कोणाची भूमिका करते? मी पण रमाचीच भूमिका करते. तर त्यामुळे असं अजूनही लोकांच्या मनावर ते इतकं आहे की मृणालताई आणि रमा. तर पण ही किती छान गोष्ट आहे की तिला असं वाटलं की आपली इतकी जवळची भूमिका ही मुलगी करेल मी, आणि अर्थातच तिच्याकडनं इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या कळत न कळत, आणि फार मजा आली अर्थात. आणि दडपण तिने मला कधी दिलं नाही, त्यामुळे आम्ही एकत्रितपणे माझी रमा शोधली आहे. वाह 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 वाह. आलोक, तुमचंही मनापासून स्वागत या सिनेमाच्या निमित्तानं.
एक ग्रँजर एंट्री तुम्ही घेतलेली आहे इंडस्ट्रीमध्ये. घोडेस्वारी हे आत्ता शिकलात की पूर्वीपासून येत होतं? लहानपणी सारसबागेत बसलो होतो, त्यानंतर थेट आत्ता सारसबागेत बसलो होतो. म्हणजे तो घोडा चालत होता, घोडा पळणं हा वेगळा भाग, चालणं हा वेगळा भाग. त्यामुळे त्यानिमित्ताने शिकलो. पण तो शिकला पाहिजे प्रत्येकाने असं मी म्हणेन, कारण घोडा शिकणं हे इतकी अद्भुत गोष्ट आहे आणि तुम्ही तो माणूस राहत नाही. म्हणजे तुम्ही कोणीही असा, घोड्यावर बसल्यावर आपल्याला असं वाटतं की आपणच आहोत ते नव्याने जन्म घेतलेले आणि या जगाचे मालक, असं काहीतरी अद्भुत एक फिलिंग येतं घोड्यावर बसल्यावर. आणि घोडा चालवणं हे गाडी चालवण्यापेक्षा वेगळं आहे, कारण गाडीला काय मेंदू अक्कल काही नसते. घोडा चालवणं हा दोघांचा मिळून असणारा प्रवास असतो, त्यामुळे फारच मजेचा सगळा भाग आहे असं मला वाटतं. तर सिनेमामध्ये एक रमा नाहीये, 2-2 रमा आम्हाला बघायला मिळणार आहेत. आणखीन एक छोटी रमा आहे जिनं खूप गोड काम केलेलं आहे आणि आता आपण जोरदार टाळ्यांनी तिचं या मंचावरती स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्रुती कारलेकर साठी. एक मिनिट इकडे ये. ही आहे आमची छोटी रमा. तिचं नाव आहे श्रुती. हिने या सिनेमात एक अत्यंत गोड उखाणा घेतलेला आहे आणि उखाणा घेतल्याशिवाय शनिवार वाड्यात प्रवेश नसतो. मग सोमवार मंगळवार वाड्यात तरी प्रवेश का द्यायचा? सॉरी, पण आता कसं आहे, त्यांची आज्ञा आहे, त्याच्यामुळे तुम्ही उखाणा घेऊन जर आमच्या सोमवार मंगळवार वाड्यात प्रवेश केला तर आम्हाला खूप बरं वाटेल. शनिवार वाड्याचे तट भक्कम, तटाला बुरुज 9, बुरुजाला दरवाजे 5, माधवरावांचं नाव घेऊन पहिलं पाऊल टाकते शनिवार नाही सोमवार मंगळवार वाड्यात आज. ओहो, क्या बात आहे. जोरदार टाळ्या श्रुतीसाठी. छोटा पॅक बडा धमाका. छोटा पॅकेट बडा धमाका. वा वा. कधी नव्हे तर तुम्ही काहीतरी चांगलं बोललात आज. तुम्हाला एक सफरचंद देणार मी खायला संध्याकाळी. फोटो काढायचा होता. नंतर सगळं नंतर आपलं ठरलेलं आहे. तू कितवीला आहेस? 6वी. 6वी. आणि शाळेचं नाव? न्यू इंग्लिश स्कूल, DS टिळक रोड, पुणे. सगळं सांगितलं मी ना. याच्या आधी कधी नाटकात वगैरे काम करायचीस? हो, मृणालताईंचा मुलगा विराजस दादा त्याच्याबरोबर मी 5 वर्षाची असल्यापासून नाटक करते. आता किती वर्षाची? 12. क्या बात आहे. आणि मृणालताई, या रमाचा शोध तुम्हाला कसा काय लागला? तिने आत्ताच सांगितलं, माझ्या मुलाच्या विराजसच्या बरोबर ती नाटकात काम करायची. 5 वर्षाची होती, इतकी छोटी. आणि तेव्हाच आम्हाला लक्षात आलं होतं की बॉर्न टॅलेंट आहे. आणि छोटा पॅकेट बडा धमाका करेक्ट वर्णन केलेलं आहे. हा चित्रपट जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा मला अशी चुणचुणीत एक 10-12 वर्षाची मुलगी हवी होती. माझा तिचा त्यानंतर काही कॉन्टॅक्ट नव्हता आणि मला जाम भीती वाटत होती की आता मोठी दिसायला लागली असेल, दातबीत पडले असतील आणि कोणत्या स्वरूपात बघायला मिळेल काय ठाऊक. पण पहिला विचार तिचाच मनात आला. आणि जेव्हा आम्ही तिच्याकडे गेलो तेव्हा मी बाकी आधी बघितलं की उंची किती वाढली आणि नंतर म्हटलं हसून दाखव, कारण असं कसं म्हणायचं ना, दात पडलेत का दाखव. आणि हसून दाखवलं आणि छान पडून आलेले दात बघितले तेव्हा मी हुश्य केलं आणि मला माझी छोटी रमा मिळाली. आधी दात पडले होते का? हो, झालेले कुठले पडून झाले होते की म्हणते. क्या बात आहे. पण या छोट्या रमानं सुद्धा खूप गोड अभिनय केलेला आहे खरं म्हणायला गेलं तर. आणि तुम्ही उखाणा सुद्धा खूप छान घेतलात. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत छोट्या रमासाठी सुद्धा. आणि ही सगळी मंडळी आज आमच्या सोमवार मंगळवार वाड्यामध्ये आलेले आहेत. आणि कॅफे चला हवा येऊ द्याचं आज उद्घाटन आहे आमच्या. तर कॅफेमधला, कॅफेचं नाही आमच्याकडे, पण चहा आम्ही पाजणार आहोत. आणि तुम्ही खूप लांबून प्रमोशन करून दमून आलेला आहात, तेव्हा आपण फ्रेश होऊयात, चेंज करून घ्या. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा चला हवा येऊ द्या. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. मला आणखीन एक गोष्ट विचारायची की या चित्रपटात बऱ्यापैकी मला सगळेच पुण्याचे दिसत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सगळे पुण्याचे आहेत आणि सिनेमा सुद्धा पुण्यात शूट झालेला आहे. मग सगळे पुण्याचे कलाकार असण्याचं कारण काय? म्हणजे शनिवार वाडा जवळ पडावं म्हणून की काय? कन्व्हेन्स वाचवायचं. नाही, योगायोगाने घडत गेलं सगळं. खरं उत्तर सांगू का? पुणेरी उत्तर सांगतो. हा सर. चांगले कलाकार पाहिजे असेल तर तुम्हाला पुण्यात यायला लागेल.
ऐतिहासिक सिनेमा म्हटलं की घोडा आला आणि घोडा म्हटलं की काही ना काहीतरी गंमत असते. तर या सिनेमात सुद्धा घोड्यावरून काही किस्सा घडला का? तिला म्हणजे माझी एंट्री अशी डॅशिंग घोड्यावरनं खतरा 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 मागे धूळ उडतीये वगैरे असं, आणि त्या धुळीतनं घोडा येतोय दिसतोय, आणि एका हातात मी लगाम धरलाय, दुसऱ्या हातात मशाल आहे, आणि त्या येऊन असा मार्कवर थांबतो. थांबता थांबता ती मशाल फेकतो, घोडा थांबता थांबता उडी मारतो. अशी डॅशिंग एंट्री तिला हवी होती राघोबाची. तर ती म्हटली की काम कर, आपल्याला रात्री सीन शूट करायचा आहे, 4 वाजता सेटवर ये, 2-3 तास सराव कर, आणि मग आपण अंधार पडला 7-7:30 की शॉट घेऊया. ज्याचा घोडा होता तो हिंदी होता. तो मला म्हटला, देखो सर, बैठने का और दोनों पैर से ऐसे करने का, फिर वो भागता है. मी केलं दोन्ही पायने असं. घोडा काय पळायला तयार नाही. तो म्हणला, अरे साहब प्यार से करू ना, बीच बीच में उसको ऐसा वैसा करने का, प्यार से करने का. मी आपलं असं केलं, असं वैसं सगळं केलं, गोंजारलं बिंजारलं त्याला. घोडा पळायलाच तयार नाही. शॉट रेडी झाला मृणालचा. मृणाल म्हणली, चला प्रसाद 5 मिनिटात आपण शॉट तुझा घ्यायचा आहे, टेक घ्यायचा आहे, ओके आहे सगळं? म्हणलं हां आहे ओके. घोडा लांबपर्यंत गेला, शॉट रेडी झाला, ऍक्शन आलं, घोडा पळायलाच तयार नाही. 2-3 टेक झाले, घोडा पळतच नाहीये काही केलं तरी. बरं मालक बसला ना की घोडा पळायचा. मृणाल म्हणली की नको प्रसाद, आपण नको घेऊया तो शॉट. आणि हा निरोप मला तिच्या मुलानी, जो असोसिएट होता डिरेक्टर, त्यांनी मला येऊन सांगितलं. तोपर्यंत मी घोड्यावर बसलो होतो, परत शॉट होईल म्हणून. त्यांनी मला तिथून सांगितलं, नाही प्रसाद ते कॅन्सल केलं आपण. मी उतरलो घोड्यावरनं. तो घोडेवाला होता जो हिंदी होता, तो म्हणला क्या हुआ सर? म्हणलं नाही वो कैंसिल किया वो शॉट. तो म्हणला मतलब आपको निकाल दिया क्या? तर शूटिंगचा सेकंड लास्ट दिवस होता. म्हटलं की नाही नाही निकाला, मतलब पहिला दिवस असतं तर खरंच निकाल दिया झालं असतं माझं, पण शेवटचा दिवस होता म्हणून वाचलो मी. काढलं नाही मला मृणाली पिक्चर मध्ये. आमचं घर असं आहे, इथं त्रास देणारी बरीच माणसं आहेत. मला मगापासून वाटतं का अजून कोणी का आलं नाही, इतकं बरं. This for you. हा लिकेज. नीलू, बर बोला. 1 वाटी साखर हवी होती. मी देतो, मी देतो. एक मिनिट, त्यांनी साखर मागितली होती, तुम्ही काय घेऊन आलाय? वेफर घेऊन आलो. हारला. नो ऍक्च्युली मला वेफरच हवा, तो मी चुकून साखर बोलले. या. थँक्यू, हे तुम्ही ठेवा. अरे असू दे. वेफर हवे असतील तर तुम्ही थाकल म्हणता? हो. चहा पावडर हवी असेल तर काय म्हणता? पेपर. चला एकंदरीत दर्जा लक्षात आला विनोदाचा. चला. ओ माय गॉड, नो, एवढी सगळी गिरायक तुमच्या कॅफेला आज? जाऊ देत, लक्ष देऊ नका. काय हे आमच्या शेजारी आजच राहायला आलेले आहेत, ते नवीन आहे, त्यांना माहिती नाहीये काय. आणि ओळख करून देतो, हे माझे बाबा. नमस्कार. अरे नमस्कार. अरे यांना ओळखलं नाही तू? नका. नाही असं कसं, पाहुणे आलेत ना. हो पण नमस्कार. रीमा लागू. रीमा लागू. हे बघ, हे कोण आहे? कोण? रवींद्र महाजनी. रवींद्र नाट्य मंदिर यांचंच आहे. नेहमी नाचते. मग दादा कोण माहितीये का? कोण? पुष्कर श्रोत्री. जोग ना जबरदस्त. नाही तो प्रसाद आहे ना, तुमचे किस्से सांगून आपल्या नावावर खपवतो. अरे कोण? अप्सरा आली. अतुल कुलकर्णी. तुमचा भाव नाही आला अजय? कमी झाली यांची. बरोबर आहे. अभिनयाची हाईट. राधा ही बावरी. स्वप्नील बांदोडकर. मस्त आहे ना तू. लुक बदललाय ना? तब्येत जरा चांगली झाली बघ ना. केस बिस्कट सोडले. जब्या. अरे हेनरी.
चिमणी मारली का चिमणी? अच्छा ही चिमणी होय. नमस्कार चिमणी वहिनी. ही चिमणी दूर नाही निघत आहे. गिरणीची चिमणी नाही, हिचं नाव आहे चिमणी. ओ नेम. Yes. नेम नीलू नेम. अरे लागला. घे परत खेळ चल. अरे गेले ते, तुलाही जायचं का त्यांच्या बरोबर? तुमचं काय आमचं काय चाललंय? झालं तुमचं जात आहे? नाही ही बघ, हिला ओळखलं? नाही ना. मृणाल कुलकर्णी. रीमाताई. मृणाल मृणाल रीमाताई. तुझ्याकडे काय काम आलं तर तिला दे. तुमच्याकडे काय काम आलं तर हिला द्या. ऑडिशन असेल तर मला सांग. व्यवस्थित झालं. आशीर्वाद घ्यायचा. आशीर्वाद घ्यायचे. बाबांचे आशीर्वाद ये. आशीर्वाद घ्या. म्हणजे काय ये की बाबा बाबा या बाबा बाबा आशीर्वाद द्या मला. आशीर्वाद. हो तर मंडळी, मजा आली ना तुम्हाला आजचा भाग बघून? आणि तुम्हाला आता लक्षात येऊ लागलं असेल की या कार्यक्रमाचं नाव आम्ही चला हवा येऊ द्या असं का ठेवलेलं आहे. कारण या कार्यक्रमाद्वारे, या मंचाद्वारे मराठी चित्रपटांची आणि नाटकांची, मराठी सेलिब्रिटींची हवा होणार आहे. आणि ही हवा महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवण्याचं काम हा कार्यक्रम करणार आहे, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर रमा माधव टीम बरोबर हीच हवा करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.